स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। पश्चिम विधानसभा के उम्मीदवार माननीय श्री विलास पाटिल साहब को मिल रहा है अच्छा प्रतिसाद। हम आपको बता दें कि वो गली गली में जा कर के छोटा छोटा मीटिंग ले रहे हैं, जहाँ पे सैकड़ों की तादाद में लोग मौजूद होते हैं और उन्हें वो सुनते हैं। जो आप हमारे चैनल के माध्यम से देख रहे हैं, उनके साथ साथ बहुत सारे लोगों ने क्या कहा उनके बारे में, वो भी हम आपको सुनवा रहे हैं। तो चलिए आप देखिए। आमच्या प्रणिता कॉम्प्लेक्समध्ये सगळे आई बहिणी आणि माझे बंधू, आमचे विलास पाटील आता आमदारकीला उभे आहेत। याच्या पहिले नगरसेवक महापौर म्हणून आहेत। आपला एरिया साफ आणि सुधरा केलेला आहे आणि व्यवस्थित केलेला आहे। आता आमदारकी करून पुरी भिवंडी सुधारावी हीच आमची मनोकामना। नहीं बोला है, हमेशा काम किया है। इलेक्शन चाहे लोगों को लग रहा है इलेक्शन है, इलेक्शन जब नहीं था तभी भी प्रणिता कॉम्प्लेक्स का कोई काम पाटिल साहब को पास हम लोग लेकर गए तो उन्होंने किया है। मेरा एक इच्छा था कि अपना तेलुगु लोगों में अंदर एक स्कूल रहे, उनको कम फीस के अंदर वो करे, तो पाटिल साहब ने उसके लिए भी मेरे को मदद किया है। हर चीज में वो करते हैं। वैसे ही मेरा इच्छा है पाटिल साहब चुनकर आमदार बनते, भिवंडी के अंदर जो जो काम है, स्कूल चाहिए, मेडिकल कॉलेज चाहिए, साहब ने तो पहले भी बोल चुके हैं, वैसे काम उनके पास है, उनका विजन है, अच्छा विजन है उनका। अच्छा आमदार कैसा हो तो साहब के जैसा हो, मेरा कहना है। इतना ही बोलूंगा, इधर उधर के बातों पे विश्वास मत करो। अपने को जिधर वोट डालना है बिंदास वोट डालो। किसी का हक का कोई ये नहीं है, धमकी आ रहे ये आ रहे वो आ रहे, ऐसा करते रहेगा। आपको जिधर मत डालना है आप विश्वास करो और विचार करो अच्छे से और फिर मत डालो। टीवी के ऊपर बटन के ऊपर वोट डालो। पहिल्यांदाच अशी बोलण्याची संधी मला मिळालेली आहे। आता चुकला तर थोडं मागतो। साहेबांनी गेले 30 वर्ष आपल्या पाड्याची जवळच्या परिसराची इमानतभर सेवा केलेली आहे। त्यांनी आपलं कर्तव्य निभावलेलं आहे। आता आम्ही खूप पूर्वीपासून त्यांना आग्रह करत होतो, साहेब तुम्ही आमदारकी लढा, तर त्यांनी तेव्हा आम्हाला हसून टाळलं। आता तो लोक जोडून आलेला आहे। तर साहेबांना या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि निश्चितच आपण ती कामगिरी साहेबांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे। आता आपल्याला कर्तव्य पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे। तर सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की साहेबांना भरपूर मतांनी विजयी करा अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतो। एवढी सोपी नाही ती आपण 15 दिवसात किंवा महिन्याभरात ते 5 वर्षात तेवढी करू शकतो। परंतु मी भिवंडीकरांना सांगू इच्छितो, नगरी बदलून टाकेल, चांगल्या पद्धतीने नगरी बदलून। कारण का तेव्हा महाराष्ट्र सरकार आपल्या बरोबर असेल। मी एवढा ठामपणे का सांगतो, मला आमदार व्हायचंय। मला आमदार का व्हायचंय, तुमचा आशीर्वाद लागणार आहे। मी आपल्या वॉर्डात फिरत नाही, मी तुमच्या भरोश्यावरती इतर वॉर्डामध्ये फिरतो। लोक मला म्हणतात, अरे तुझ्या वॉर्डात तुला किती मतं मिळतील? मी आता समजा माझ्या वॉर्डामध्ये 15,000 मतं असतील
तर मला 12,000 मतं 100% मिळणार. आणि ही मला तुमची मतं हवीच. नगरसेवकाच्या वेळी मी एवढा जोर लावला नव्हता, परंतु या आमदारकीला तुमचे लोकांचं मतदान 100% हवा मला. कारण का भिवंडी तुमच्याकडे पाहत नाही, आपकी तरफ भिवंडी देख रही है. कारण की तुम्ही जी शक्ती दिली, हिंमत दिली, म्हणून आज मी ताकद ठेवतो की मी शहरामध्ये फिरू शकतो. लोक काय करतायत, लोक तुमच्या सगळ्यांचं उदाहरण देतात भिवंडीमध्ये की आम्हाला तुमच्यासारखा वॉर्ड बनवून द्या, तुमच्यासारखी नगरी बनवून द्या, तुमच्यासारखं जे काही सुविधा उपलब्ध आहे त्या पद्धतीने करून द्या. आता हे मी म्हटलं, हे करण्याकरता मला 30 वर्ष गेली, एक वॉर्डा करता. तर भिवंडी करता करायला गेलं तर मला 25 ते 30 वर्ष लागतात. नगराणा कंपाऊंडमध्ये, गोकुळ नगरमध्ये. आणि आयुष्य बनवत असताना जेव्हा गणपती कसा एखादा घडवतो मातीने, तसं तुम्ही मला ह्या नगरीमध्ये घडवलेलं आहे. त्याकरता मी तुमचं मनात तुम्ही जी ताकद दिली, ती ताकद मी फक्त वॉर्डाकरता फक्त मर्यादित होतो आणि वॉर्डाकरताच काम करत गेलो होतो. परंतु काहीतरी शहराकरता करायचं आहे. शहराकरता करण्याकरता महापौरी झालो, मॅडमही महापौर झाल्या. परंतु जे आपल्याला निधी, जे फंड्स पाहिजे महानगरपालिकेमध्ये, ते नसल्या कारणाने आपण जास्त ती क्षमता आपण त्या पद्धतीने आपण काम करू शकलो नाही. पाणीमध्ये लाईन टाकून लोकांनी डाईंगमध्ये पाणी दिलेलं आहे. आपलं पाणी चोरी करतात, लाज वाटत नाही या लोकांना. म्हणून मला आमदार व्हायचं आहे. मला हा राग आहे, मला हे मनात राग आहे की जे आमच्याकरता सरकारने, महानगरपालिकेने तुमच्या सोयीकरता ज्या सोयी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या चोरी करून तुम्ही लोकांना, इतर लोकांना डाईंगमध्ये देणार आणि आमचे नागरिक त्याच्यापासून, पाण्यापासून वंचित राहणार. नाही चालणार. या निवडणुकीत जिंकून देणार अशी मला तुमच्याकडनं फार मोठी खात्री आहे. मी आपलं जास्त वेळ न घेता, हे कधी मी ते आयुष्यभर कधी दाखवलं नाही, इकडे जावा तिकडे जावा, पण ही निशाणी आपली 12 नंबरवर. तर तुम्ही या टीव्हीवरच लक्ष ठेवून राहावा आणि मला या भरघोस मताने तुम्ही निवडून द्याल. आणि तुमची सेवा यावेळी न करता मी शहराची सेवा करणार, शहराची सेवा करणार. कारण की तुमची सेवा करण्याकरता नगरपालिकेचे इलेक्शन लागतील. त्या नगरपालिकेचे इलेक्शन करायला कदाचित तुम्हाला नवीन चेहरे येतील, चांगले नवीन यंग चेहरे येतील. आणि ते सुद्धा आमच्या घरात नाही येणं गरजेचं नाही, कुठलाही येईल. एखादा चिठ्ठीवर येऊ शकते, चिठ्ठीवर महिलांचं नाव निघू शकतो. कारण की जे कामाची क्षमता आहे, म्हणून ही कोणाची लॉटरी नाही. परंतु जर एखाद्या 25-30 महिला असतील गावामध्ये आपल्या ज्यांनी काम करत आहेत, त्या 25-30 चिठ्ठ्या काढायच्या, त्यात एक चिठ्ठी निघाली, ती चिठ्ठी कोणाची निघाली तरी त्या निवडणुकीत उभा राहायचं. ही काय, ही कल्पना आहे, योजना आहे. योजनामध्ये स्वार्थ नाही याच्यामध्ये, परंतु एक मनात इच्छा आहे माझी का माझा नागरिक सुद्धा जावा. मग तो कुठलीही चिठ्ठी निघाली तरी आमच्या सगळ्यांचं कर्तव्य त्याच्याकरता खर्च करण्याकरता. तर हे सगळे विषय आहेत. पुन्हा एकदा ह्या टीव्हीवर तुम्ही मला मतदान करा अशी इच्छा आहे. आणि 20 तारखेला मला असं वाटतं 9:30, 10च्या आकारात हा मतदान झाला पाहिजे, जेणेकरून मला बाहेर जाण्याची शक्ती मिळेल आणि आशीर्वाद मिळेल. पुन्हा एकदा आपण ते सगळे जमलात आणि या ठिकाणी या मिटिंगला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपलं सगळं आपलं मनापूर्वक आभार मानतो. आणि कुठलेही मतभेद न ठेवता, कुठलेही विचार न ठेवता, कारण मी तर कोणाचं वाईट केलं दिसत नाही, आणि वाईट केलं असेल तर कदाचित इथून एखादा जुना आवाज मागणं आला. परंतु गणपती बाप्पाची, भजनकाळीची, देवाची फार मोठी कृपा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही थोडक्यात लय मोठी गोष्ट बोला. आता
पट्ट्यासाठी उभे आहेत आणि त्यांनी या पट्ट्यामध्ये भरपूर काही विकास केलेला आहे. आज आपला शिवाय चौक बघू शकता. आपल्या एरियामध्ये रोड कॉन्क्रीटचं कसं झालेलं आहे, डेव्हलपमेंट खूप छान झालेलं आहे. पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, सर्व काही सुव्यवस्थित आहे. साहेबांच्या कृपेमुळे तर अशी त्यांची कृपा राहून दे म्हणून पुढे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे आणि मतदान करून त्यांना जिंकून द्यावे ही अपेक्षा. पाटील साहेबांसाठी आपण एकत्रित झाले आमच्यासाठी सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानते. माझा सत्कार केला त्यासाठी तुमचे धन्यवाद मानते. आणि तुम्ही नेहमीच आमच्यासाठी उभे राहतात आणि खंबीरपणे आमचा पाठिंबा देतात त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. पाटील साहेबांबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक यूट्यूब बघत असताना मी अमिताभ बच्चनची एक स्टोरी ऐकली. त्यांनी सांगताना मला खूप आनंद झाला. ते नातं काय असतं आपलं. शाळा चालू होते तर 9 नंबर 8 नंबरच्या थोबाडीत मारतो. तर म्हणतो तू थोबाडीत का मारतो माझ्या, तुम्ही तुझ्यापेक्षा मोठा आहे असं म्हणून त्याने थोबाडीत मारली. मग 8 नंबर 7 नंबरला मारतो, 7 नंबर 6 नंबरला मारतो, 6 5ला, 5 4ला, 4 3ला आणि 3 2ला आणि 2 1ला. तर 1 नंबर जेव्हा शून्य असतो तो आता मला पण मार खायला लागेल. तो 1 नंबर ना लपून 0 नंबर लपून बसतो. तर तो शोधतो तो 1 नंबर का शून्य कुठे गेला म्हणून. तो बोलतो तुम्हाला मारशील म्हणून मी लपून बसतो. तो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो. तो म्हणतो आता आपण किती नंबर झालो, 10 नंबर. मग आता 10 नंबर एकत्र आल्यावर काय होईल, मागचे खाली येतील का नाही, त्यांना आपण मारू शकतो. म्हणून हे 10 नंबर म्हणजे सांगण्याचा अर्थ असा का आम्ही 0 आहोत आणि तुम्ही 1 नंबर आहात. तुम्ही आमच्या बाजूला उभे राहिले म्हणून आमचा नंबर वाढला. हा प्रेम हा या कोमलपाड्यात संगमपाड्यात जिथे पण आफ्रिकाचा वॉर्ड नंबर आहे त्या सगळ्यांनी आम्हाला हा नंबर दिलेला आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर राहिलेले आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि आपण 1 नंबर 0 नंबर नाही तर 10 नंबर म्हणून काम करायचं आहे आणि एकत्र राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. फ्री देने के लिए बोल रहे हैं, लेकिन आप अपने चुनावी प्रचार में कभी भी कुछ भी इस तरह से आप फ्री योजनाएं नहीं बता रहे हैं, तो इस पे आपकी क्या राय है? ये जो योजना है, ये योजना एक पॉलिसी मेकिंग पक्ष बनाती है और मैं तो फिलहाल पक्ष में नहीं हूँ, लेकिन ये योजना जो बनाने के बाद इसके ऊपर अमल करने के बाद अगर मैं चुन के आता हूँ तो इसमें एक सहभागी होना भी हमारा एक पात्र बनता है. और इसके अंदर जो 200 यूनिट है या जो आपने 3000 रुपया बोला है, ये सबसे अच्छी बड़ी बात है. लेकिन मेरा कहना ये है कि अगर ये 200 और ये 300 अगर डायरेक्ट बिजली के अंदर ये 1500 रुपये महिला को दिया, अगर ये सारे पैसे अगर मीटर में अपने जो बिजली का बिल आता था उसमें अगर ये सहूलत देते थे तो शायद महाराष्ट्र के हर घर में जाते थे. आज तो सिर्फ गिने चुने महिलाएं वो 1500 रुपये पा रही है. लेकिन सच्चा अगर डेवलपमेंट करना रहता तो ना गवर्नमेंट की तिजोरी से पैसा जाता, ये सारी बिजली की जो कठिनाई रहती, या 1500 रुपया या 2000 रुपया अगर वो बिजली बिल माफ़ करते थे, सब्सिडी देते थे, तो शायद ये घर ये योजना पहुंचती थी और एक बड़ी पॉलिसी मेकिंग शहर को अपने महाराष्ट्र को मिलती थी. और ये योजना घर मिलने के बाद इसको प्रगति बोलते हैं. और ये प्रगति होने के बाद ना अपने ट्रेजरी को, महाराष्ट्र गवर्नमेंट की ट्रेजरी को कुछ फर्क नहीं पड़ता था. ट्रेजरी वेर इट इज़ एज इट इज़ ही रहता था. लेकिन चलो ठीक है, सब लोग की अपनी अपनी बुद्धिमत्ता है और अपने अपने विचार है. तो विचार करने की योजना अगर गवर्नमेंट कोई भी आता है तो नागरिकों का अगर इलेक्शन के लिए अगर मतलब के लिए अपना अगर फ़ायदा देता है तो इसमें कोई बुराई नहीं है. इसमें अच्छा ही है कि नागरिकों का कुछ ना कुछ तो भला तो हो रहा है. सर, आप चुन के आने के बाद मान लीजिए आप अपक्ष हैं तो किसी न किसी जीते हुए पार्टी के साथ जा सकते हैं. महाविकास आघाड़ी के साथ नहीं रहेंगे ना. महाविकास आघाड़ी के साथ रहेंगे. हमारे चैनल के माध्यम से आप जनता को क्या आह्वान करना चाहेंगे? जनता को ये आह्वान करने चाहूँगा कि पहली बार मैं निर्दलीय खड़ा रहा हूँ. इसके पहले मैं निर्दलीय रहा हूँ. निर्दलीय होने के बाद मैं सभी जनता से विनती करूँगा कि आने वाली 20 तारीख को मेरी निशानी टीवी है कि टीवी पर आप बटन दबा के मुझे चुन के दीजिए और मैं भिवंडी का उज्जवल भविष्य
देने का आपसे मैं वादा करता हूँ। पाटिल साहेब आगे बढ़ो।